अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात असणार हे निश्चित आहे। त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत कुणाकुणाचा अर्ज कायम राहतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुणे महापालिकेला मिळकत करातून विक्रमी उत्पन्न मिळालेलं आहे। महापालिकेच्या इतिहासात प्रथमच 2995 कोटींचा टप्पा पार झाला, तर बांधकाम परवाना विभागानं 2300 कोटींचा महसूल जमवला आहे। पुण्यातील मुळा मुठा नदीपात्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत। जवळपास 168 ठिकाणी कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। सध्या 14 ठिकाणी कॅमेरे कार्यान्वित झालेले आहेत। पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेत वाढ झाली आहे। दिवसाला 200च्या जवळपास शस्त्रक्रिया होत आहेत। तज्ज्ञ डॉक्टर आणि अद्ययावत सुविधांमुळे रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। 75% शस्त्रक्रिया या किरकोळ आहेत, तर 25% मोठ्या आहेत। गॅस टंचाईमुळे इलेक्ट्रिक शेगडी, कोळसा शेगडी, डिझेल शेगडी उद्योगांना चांगले दिवस आलेत। पिंपरी चिंचवडमध्ये विविध औद्योगिक वसाहतीमध्ये बनवण्यात येणाऱ्या शेगडी उत्पादनात मोठी वाढ झाली आहे। पुण्याच्या जुन्नर तालुक्यात अवकाळी पावसामुळे फळभाज्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे दोडक्याचं पीक उद्ध्वस्त झालं। उभी दोडक्याची बाग उपटून पडली आहे, तर काढणीला आलेला कांदा गारपिटीनं झोडपल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व विभागात विविध कामं करण्यात येत आहेत। त्यामुळे काही अत्यावश्यक कामं करण्यासाठी शनिवार आणि रविवार 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर सोमवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे। नाशिकच्या सिन्नरमध्ये मोटारसायकल पार्किंग करण्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला। यावेळी आरोपीनं धारदार शस्त्रानं सख्ख्या भावावर हल्ला केला। या हल्ल्यात गौरव जाधव याचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला। छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं मालमत्ता कर, नगर रचना आणि मालमत्ता विभागातनं एकूण 450 कोटी रुपयांची विक्रमी वसुली केली। मालमत्ता करातून 213 कोटी आणि पाणीपट्टीतून 22 कोटी रुपये वसूल झाले, तर 100हून अधिक व्यावसायिक मालमत्ता सील करून 9 कोटींची वसुली करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरातील अजिंठा लेणीमध्ये मधमाशांनी हल्ला केला। या हल्ल्यात तब्बल 11 पर्यटक जखमी झाले। गेल्या 2 महिन्यातली ही 5वी घटना असलेला पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय। त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावलं उचलावीत अशी मागणी होती आहे। छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषदेला 15व्या वित्त आयोगाचा तब्बल 66 कोटी रुपयांचा थकीत निधी शासनाकडून प्राप्त झालाय। या मोठ्या निधीमुळे जिल्ह्यातील रखडलेल्या विकास कामांना आता गती मिळणार आहे। मूलभूत सुविधांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे।